योगेश सर, माझा आवाज येतोय? हा सर, आवाज येतोय तुमचा. ठीक आहे, मी मीटिंग मधनं बाहेर जातो, तुम्ही कंटिन्यू करा. हा ठीक आहे सर. ओके स्टुडंट्स, गुड इव्हिनिंग. एम आय ऑडिबल टू ऑल? माझा आवाज येतोय का तुमच्यापर्यंत? प्लीज कन्फर्म करा. अँड प्लीज राईट युअर नेम, क्लास अँड मीडियम. प्रत्येक स्टुडंटने त्याचं नाव, क्लास आणि मीडियम लिहायचं चॅट बॉक्समध्ये. हिस्ट्री. वी आर गोइंग टू टेक हिस्ट्री. ओके, कॅन यू सी द स्क्रीन? स्क्रीन शेअर केलेली दिसते का तुम्हाला? ओके, ज्यांनी चॅट बॉक्समध्ये आपलं नाव आणि स्टँडर्ड वगैरे लिहिलेलं आहे त्यांनी चॅप्टर रीड करायला चालू करायचे. लास्ट लेक्चरला जो आपण पार्ट पाहिला होता तो रीड करायचा आहे. ठीक आहे. आणि जे नवीन स्टुडंट जॉईन झाले आहेत त्यांनी त्यांचं नाव, क्लास, मीडियम वगैरे चॅट बॉक्समध्ये लिहायचं आहे. ओके, सो वी हॅव 5 minutes टू गो अँड आफ्टर 5 minutes वी विल स्टार्ट आवर लेक्चर.
Okay, let's start. Okay, so before starting our lecture, here are few instructions for you. You already aware of these instructions. Okay, तर कुणीही माईक चालू करायचं नाहीये लेक्चर मध्ये, कुणीही व्हिडिओ कॅम चालू करायचा नाहीये. ठीक आहे. आणि चॅट बॉक्स मध्ये ज्यावेळेस मी तुम्हाला प्रश्न विचारेन, when I will ask you any question, you can write down their answers in chat box, but you have to write your name first. Okay, कोणतंही उत्तर चॅट बॉक्स मध्ये देताना तुम्हाला तुमचं नाव लिहायचंय. ओके, आणि नंतर तुम्हाला उत्तर द्यायचंय. किंवा जर तुम्हाला प्रश्न वगैरे विचारायचा असेल, इफ यू वॉन्ट टू आस्क एनी क्वेश्चन, also that time you have to write your name first. Okay. Okay. Okay, so we have started our third chapter, right? We were studying third lesson, effect of British rule. आपण तिसरा चॅप्टर चालू केला होता, ब्रिटिश सत्तेचे परिणाम. बरोबर. सो वी विल कंटिन्यू. आणि त्यामध्ये आपण पहिला पॅराग्राफ पाहिला होता, पहिला टॉपिक पाहिला होता, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना. हा आपण टॉपिक पाहिला होता, राईट? वी हॅव ऑलरेडी studied about first topic of this chapter, that is establishment of East India Company. Okay, now we will start from the next topic, that is British and Marathas. Okay. Okay, I hope you remember what we have studied in previous lecture, right? तर तुम्ही लास्ट लेक्चरला जो आपण चॅप्टर पाहिला आणि हा सुरू केलेला, तर तुमच्या लक्षात असेल. ओके. ओके, सो British and Marathas. So in this chapter we are studying about the effect of British rule. We have already studied about how Britishers established their rule in India, right? Now in this chapter we are going to study about the effect of their establishment. Okay, तर लास्ट चॅप्टर मध्ये, लास्ट लेसन मध्ये काय पाहिलं की ब्रिटिशांनी त्यांची सत्ता भारतामध्ये कशी स्थापन केली, हे आपण लास्ट चॅप्टर मध्ये पाहिलं. आणि ह्या चॅप्टर मध्ये काय पाहणार आहोत, तर त्या सत्तेचे परिणाम काय झाले भारतामध्ये. ओके. So British and Marathas. Mumbai was the main center of British in Western India. They were trying to acquire the nearby territories, but the Marathas had strong hold over it. Okay, so Mumbai was the main center of British in Western India, right? So Mumbai was the main point, or the main city, or the main place of Britishers establishment in Western India, right? Same like that, Kolkata was the main center of Britishers in Eastern India, right? And in Southern India, Madras, that is Chennai, was the main center. Okay, so you have to remember these three places. First one is Kolkata, Mumbai, second one is Mumbai, third one is Chennai. These are the main three centers of Britishers. Okay, तर मुंबई हे पश्चिम भारतातील ब्रिटिशांचं महत्वाचं केंद्र होतं. ओके, आणि त्यांना ते ॲक्वायर करायचं होतं. ठीक आहे, दे वर ट्राईंग टू ॲक्वायर नियर बाय टेरिटरीज. आणि मुंबईच्या शेजापाजाच्या ज्या टेरिटरीज आहेत, ज्या शेजापाजाचे जे प्लेसेस आहेत, ते त्यांना ॲक्वायर करायच्या होत्या, कॅप्चर करायच्या होत्या. ओके, बट द मराठाज हॅड स्ट्रॉंग होल्ड ओव्हर इट. परंतु रेजिस्टन्स कोण करत होते त्यांना? हु वर रेजिस्टिंग ब्रिटिशर्स? मराठाज. ओके, तर मराठाज ब्रिटिशांना विरोध करत होते. ओके, तर पहिल्यांदा लक्षात काय ठेवायचं तुम्हाला, तर पश्चिम भारतामध्ये मुंबई हे केंद्र होतं, पूर्व भारतामध्ये कोलकाता हे केंद्र होतं, आणि दक्षिण भारतामध्ये कोणतं केंद्र होतं? दक्षिण भारतामध्ये मद्रास म्हणजे चेन्नई हे केंद्र होतं. ओके. ओके. After the death of Peshwa Madhavrao, his uncle Raghunath Rao approached for the help from British due to his greed for Peshwaship. This led to the entrance of British in Maratha politics. Okay, so you might have already studied about the Peshwas, right? So Raghunath Rao was the uncle
of Peshwa Madhavrao. Okay, who was Madhavrao? Madhavrao basically was a Peshwa. Okay, and who was the Peshwas? Peshwas are the prime ministers. Okay, prime are the main rulers of Maratha Empire. And that time, the Peshwa, who was the Peshwa? Peshwa Madhavrao. Okay, and his uncle Raghunath Rao. After the death of Peshwa Madhavrao, his uncle Raghunath Rao approached for the help of Britishers due to his greed for Peshwashi. Okay, तर पेशवा माधवराव जे होते त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे जे काका होते रघुनाथराव त्यांना गादी पाहिजे होती म्हणजे सत्ता पाहिजे होती मराठ्यांची. ठीक आहे, परंतु त्यांना सत्ता दिली गेली नाही. मग ती सत्ता घेण्यासाठी सत्ता मिळवण्यासाठी त्यांनी ब्रिटिशांकडे ते गेले किंवा ब्रिटिशांची मदत त्यांनी मागितली. ओके, आणि दिस लेड टू द एंट्रन्स ऑफ ब्रिटिश इन मराठा पॉलिटिक्स. ओके, आणि याच्यामुळे काय झालं की ब्रिटिशांना चान्स मिळाला की त्यांना मराठांचे जे ऍडमिनिस्ट्रेशन आहे, जे पॉलिटिक्स आहे त्याच्यामध्ये एंट्री करण्याचा. ओके, सर Madhavrao also fought in the third battle of Panipat. Okay, Divya, when the battle of Panipat, the topic of battle of Panipat will occur, we will study in detail. Okay. Okay. During 1774 to 1818, there 3 wars were fought between the Marathas and the British. During the first war, the Marathas unitedly faced the British and hence proved superior. In 1782, with the Treaty of Salbai, the first Anglo-Maratha War came to an end. Okay, so what led to the conflict between Marathas and Britishers? We have already studied that Peshwa Raghunath Rao approached the Britishers to seek help from them to get back the Peshwa ship from the Maratha Empire, right? So that's why the conflict started, and during 1774 to 1818, 3 wars were fought between Marathas and Britishers. Okay, and during the first war, Marathas unitedly faced the Britishers, right? They were united and faced Britishers, and hence they were proved superior. Okay, that means they defeated Britishers in first war. Okay, in 1782, with the Treaty of Salbai, first Anglo-Maratha War came to an end. Okay, and after the end of first war, the Treaty of Salbai were signed. Okay, what is meant by Salbai? Salbai basically a place. Okay, at that place, that treaty was signed due to, and that's why the name has been given to the that treaty as Salbai. Okay, and the first Anglo-Maratha War came to an end. ओके, तर 1774 ते 1818 मध्ये 3 युद्ध लढली गेली ब्रिटिशर्स आणि मराठ्यांच्या मध्ये. पहिल्या युद्धामध्ये मराठ्यांनी ब्रिटिशांना हरवलं थोडक्यात, आणि 1782 मध्ये साळबाई येथे मराठा आणि ब्रिटिशर्स यांच्यामध्ये तह झाला आणि पहिलं युद्ध संपलं. ओके, नाव सबसिडरी अलायन्स. व्हॉट इज मीन बाय सबसिडरी अलायन्स? ओके, in 1798, Lord Wellesley arrived in India as a Governor General. Okay, his objective was to establish the British dominion all over India. For this, he signed the subsidiary alliance with many Indian rulers. Okay, so in 1798, who was arrived in India as a Governor General? Lord Wellesley. Okay, and his objective was to establish British dominion all over the India. Means he want to acquire all the territories, and he want to control all over the Indian territory, right? And for this, he signed the subsidiary alliance with many Indian rulers, and for that he signed the subsidiary alliance with many Indian rulers. Okay, तर 1798 मध्ये लॉर्ड विलेस्ली भारतात आला. तो गव्हर्नर जनरल होता भारताचा, आणि त्याचं मेन ऑब्जेक्टिव्ह काय होतं, तर त्याला भारतामध्ये पूर्णपणे भारत हा पूर्ण त्याच्या आधिपत्याखाली आणायचा होता. ठीक आहे, कंट्रोल करायचा होता. त्यासाठी त्याने सबसिडरी अलायन्स म्हणजे तैनाती फौजा नावाचा करार आहे, तो भारतातील जे राजे होते त्यांच्यासोबत त्यांनी केला. ठीक आहे, तर आता आपण पाहूया की तैनाती फौजा हा करार म्हणजे नक्की काय असतं. वी विल सी व्हॉट इज ऍक्च्युअली मीन सबसिडरी अलायन्स. ओके, सो अकॉर्डिंग टू दिस अलायन्स, दी
According to the alliance, the Indian rulers were assured of British military help. There were some terms laid on them. The Indian rulers have to maintain British army in their court and have to pay cash or part of their territory in the company for its maintenance. The ruler would not have any alliance with any other power or declare war against any power without the intervention of British. The ruler would accept a British resident in his state. Some Indian ruler accepted the system and lost their freedom. So basically, subsidiary alliance was a system in which Britishers signed a treaty with a ruler of India, and due to that treaty, the ruler has to maintain the British army with his state. Okay, and when any enemy attack on that ruler, that British army will help that ruler to defeat the enemy. Okay, but if the ruler want to attack, or if a ruler want to make some treaty with other uh, rulers or other states, the ruler cannot do this without the permission of Britishers. Okay, okay. And due to this, they lost their freedom. Okay, and due to this treaty, the rulers and the various kings of India who signed the treaty, they lost their freedom to attack or to make any treaties or to make any friends. Okay, right. Some rulers accepted the system and lost their freedom. तर तैनाती फौजा म्हणजेच सबसिडरी अलायन्स म्हणजे काय होतं, तर ब्रिटिशांनी हा जो करार आहे तो बऱ्याचशा भारतातल्या राजांसोबत केला. ठीक आहे, बरेचसे राजे होते भारतामध्ये, छोटी छोटी राज्य होती. ठीक आहे, राजांची. तर त्यानुसार काय करायचे, तर ब्रिटिशर्स त्यांच्या फौजा ह्या त्या राजासोबत किंवा त्या राजाला द्यायचे आणि त्या फौजा त्या राज्यासोबत असायच्या. तर त्यांचा जो मेंटेनन्स आहे, त्यांचा जो खर्च आहे, किंवा त्याच्या बदल्यात ब्रिटिशांना ते जमीन द्यायचे किंवा कॅशमध्ये त्यांचं पगार द्यायचे त्यांना. तर यामुळे काय होतं, तर त्यांना जो जो राज्य आहे त्याचा जो रेव्हेन्यू होता तो त्यांना ब्रिटिशांना त्यातला थोडा द्यावा लागायचा. त्याच्याबरोबर जर त्या राजाला जर कुठल्या दुसऱ्या राज्यावर अटॅक करायचा असेल किंवा दुसऱ्या कोणत्या राज्याशी त्याला तह करायचा असेल, तर ते ब्रिटिशांच्या परमिशन शिवाय ते करू शकत नव्हते, ह्या तहानुसार, तैनाती फौजाच्या तहानुसार. ओके, त्यामुळे ते जे राजे होते, ते जे राज्य होतं, त्यांचं जो इंडिपेंडन्स होतं, त्यांचं जे फ्रीडम होतं, म्हणजे त्यांचं जे स्वातंत्र्य होतं, ते हिरावून घेतलं गेलं. ओके. In 1802, Bajirao II signed the subsidiary alliance treaty with British. This alliance is well known as the Treaty of Versailles. But this treaty was not acceptable to some Maratha Sardars. This led to the Second Anglo-Maratha War. Okay. So in 1802, Bajirao II signed the subsidiary alliance treaty with Britishers. Bajirao II was whom? He was basically a Peshwa of Maratha Empire, right? And this alliance is well known as the Treaty of Versailles. Okay. Treaty of Versailles is a name, or at the Versailles the treaty has been signed, so that the name has been given. Okay, but this treaty was not acceptable to some Maratha Sardars. This led to the Second Anglo-Maratha War. तर बाजीराव दुसरा आणि ब्रिटिशर्स यांच्यामध्ये तैनाती फौजाचा करार झाला. ओके, आणि त्यालाच वसईचा तह असे म्हटले जाते. ठीक आहे, पण हा जो तह होता हा काही मराठा सरदार होते यांना मान्य नव्हता. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे मराठा आणि इंग्रज यांच्यामध्ये दुसऱ्या युद्धाला सुरुवात झाली. ओके, दिस लेड टू द सेकंड अँग्लो मराठा वॉर. आफ्टर द विक्ट्री ऑफ ब्रिटिश, there was increased interference of British into the Maratha state. This became the intolerable, and Bajirao II waged a war against the Britishers. Okay, so जेव्हा काही सरदारांना हा जो करार होता तो मान्य नव्हता. Some Maratha Sardars were not happy with that subsidiary alliance system. Okay, and that's why they started, and that's why the second Anglo-Maratha war was happened. In that war, British were
became victorious. Okay, Britishers defeated Marathas. There was increased interference into Maratha state. Okay, and after that, the interference of Britishers in the Maratha state was increasing. Okay, and this became intolerable, and Bajirao too waged a war against British. And the increasing intervention of Britishers in the Maratha state or Maratha state policies was not acceptable to Bajirao too. That's why he waged a war against Britishers. Okay, basically a third war. तर जेव्हा ही तह झाला होता ब्रिटिशांमध्ये आणि मराठ्यांमध्ये, बाजीराव टू यांनी केलेला जो तह होता, वसईचा तह किंवा करार, ठीक आहे, तो काही मराठा सरदारांना मान्य होता. त्यामुळे मराठा आणि ब्रिटिशर्स यांच्यामध्ये युद्ध झाले आणि त्याच्यामध्ये ब्रिटिशर्स जिंकले. ओके, पण त्याच्यानंतर सुद्धा ब्रिटिशांचा जो त्यांचा जो इंटरव्हेन्शन होतं ते म्हणजेच ते मराठा जे स्टेट होतं, मराठ्यांचं जे पॉलिटिक्स होतं, मराठ्यांची जी सत्ता होती त्याच्यामध्ये ते खूप लक्ष घालू लागले. ठीक आहे, त्यामुळे बाजीराव टू यांना ते मान्य नव्हतं आणि त्यामुळे तिसरं युद्ध मराठा आणि ब्रिटिशर्स यांच्यामध्ये झालं. ही वॉज डिफिटेड इन दिस बॅटल अँड 1818 ही सरेंडर्ड टू द ब्रिटिशर्स. आणि त्या युद्धामध्ये बाजीराव टू यांचा पराभव झाला. बाजीराव टू वॉज डिफिटेड. ओके, अँड सरेंडर्ड, आणि त्याने सरेंडर केलं ब्रिटिशांना. इन द मीन टाइम द कॅपिटल ऑफ मुघल्स वॉज अंडर द कंट्रोल ऑफ दौलतराव शिंदे. ओके, आणि त्याच काळात सर हु वॉज विश्वास ऑफ पानिपत 3 बॅटल. ओके, वेन थर्ड बॅटल ऑफ पानिपत, आय थिंक दिस इज अ टॉपिक इन द मेडिवल हिस्ट्री. ओके, तुमच्या मेडिवल हिस्ट्रीच्या पुस्तकामध्ये बहुतेक ते 7वीला आहे, त्याच्यामध्ये तुम्ही ते शिकलेला आहात आय थिंक. ओके, सो इथं तो टॉपिक नाही आहे, वी विल नॉट वेस्ट टाइम ऑन दॅट. ओके ओके, एल्डर ब्रदर माधव. ओके, तर तिसऱ्या युद्धामध्ये बाजीराव दोनचा पराभव झाला आणि ब्रिटिशांना त्याने सरेंडर केलं. ओके, आणि त्याच काळामध्ये जे मुघल जी सत्ता होती दिल्लीमध्ये, ओके, तिथे दौलतराव शिंदे यांचा कंट्रोल झाला होता. म्हणजे थोडक्यात दौलतराव शिंदे यांच्या कंट्रोल खाली दिल्ली होती त्यावेळी. दौलतराव शिंदे कोण होते? मराठा सरदारच होते, राईट. And that time Mughals was under the control of Daulat Rao Shinde. By defeating the troops of Shinde, General Lake captured the Mughal Empire and gained victory over Hindustan. Okay, so basically Mughal Empire was huge, but at that time Daulat Rao Shinde controlled Delhi, and Britishers also defeated the troops of Shinde and General Lake. Okay, who was the general in that battle from Britishers, from the side of Britishers? General Lake, and captured Mughal Empire and gained victory over Hindustan. Okay, तर ज्यावेळेस मराठा आणि ब्रिटिशांमध्ये युद्ध चालू होती महाराष्ट्रामध्ये, तेव्हा त्याच वेळी दौलतराव शिंदे हे जे मराठा सरदार होते, सेनापती होते, ते दिल्लीमध्ये जाऊन त्यांनी मुघल जो बादशाह होता त्याला कैद केले होते. ठीक आहे, म्हणजे कंट्रोल केले होते. आणि तिथून दौलतराव शिंदे यांची जी फौज होती त्याला ब्रिटिशांबरोबर त्यांचं युद्ध झालं आणि ब्रिटिशांनी दौलतराव शिंदे यांच्या फौजांना हरवलं आणि त्यानंतर ब्रिटिशांनी दिल्ली सुद्धा जिंकून घेतली. ओके, okay. Now Chhatrapati Pratap Singh, although the Peshwaship come to an end, Chhatrapati Pratap Singh of Satara was still ruling. Okay, let's study about Chhatrapati Pratap Singh. तर पेशवाशिप जरी संपुष्टात आली असेल तिसऱ्या युद्धानंतर, ठीक आहे, तिसरं युद्ध जे झालं होतं मराठा आणि ब्रिटिशांमध्ये, त्याच्यानंतर पेशवाशिप संपुष्टात आले, परंतु त्यानंतर सुद्धा छत्रपती प्रताप सिंह हे साताऱ्याचे राजे होते, साताऱ्याचे रूलर होते. ओके, Britishers signed a treaty with Chhatrapati Pratap Singh and appointed Grand Duff as an officer to assist him in the state affairs. Okay, and त्याच्यानंतर after that Britishers signed a treaty with Chhatrapati Pratap Singh and appointed Grand Duff as an officer to assist him in the state. Okay, so basically after the end of Peshwaship, what Britishers did, they said to Chhatrapati Pratap Singh that
we will not capture your territory, but you have to sign a treaty that treaty, and according to that treaty, you have to appoint a British officer as an assistant. Okay. तर पेशवाशिप संपुष्टात आली त्यानंतर सुद्धा छत्रपती प्रताप सिंग हे राजे होते साताऱ्याचे. ठीक आहे. तर ब्रिटिशांनी त्यांच्यासोबत करार केला आणि त्यांना त्यांच्या दरबारामध्ये ग्रँड डफ नावाचा जो अधिकारी होता तो तिथं त्याची नेमणूक केली. आणि कशासाठी? तर ऑफिसर टू असिस्ट हिम इन द स्टेट अफेअर, जे जे स्टेट अफेअर होतं, जे राजकारभार होतं त्याच्यामध्ये मदत करण्यासाठी ग्रँड डफची अपॉइंटमेंट केली. ठीक आहे. But later, the Chhatrapati was dethroned and exiled to Kashi. He died there in 1847. Okay, so basically, Britishers backstabbed Chhatrapati Pratap Singh and dethroned. Dethroned means what? Basically, they captured him and they kicked him from the throne. Okay, तर छत्रपतीची त्यांना राजाच्या पदावरून काढलं गेलं आणि त्यांना अँड एक्साइल टू काशी, आणि त्यांना काशीला नेलं गेलं. ठीक आहे. आणि ही डायड देअर इन 1847. आणि छत्रपतींना राजाच्या पदावरून ब्रिटिशांनी काढलं, त्यांच्यासोबत दगा केला आणि त्यांना काशीला नेलं गेलं आणि तिथे त्यांचा मृत्यू झाला 1847 मध्ये. ओके. Okay, so after the death of Chhatrapati Pratap Singh, Rango Bapuji Gupte, a loyal officer of Chhatrapati, fought the legal battle and went up to England, but his efforts were unsuccessful. Later, Lord Dalhousie rejected the adoption policy and in 1848 annexed the state of Satara. Okay, so basically the Rango Bapuji Gupte, okay, a loyal officer of Chhatrapati, fought the legal battle and went to England. So, when Chhatrapati was dethroned and exiled to Kashi, Rango Bapuji Gupte was an officer, loyal officer of Chhatrapati. And what he did, he challenged this incidents and opposed this in court. Okay, and he filed a case against Britishers. Okay, in court, that you cannot dethrone our Chhatrapati. Okay, and he went up to England, but his efforts were unsuccessful. But at the end, he cannot won that case and he was unsuccessful. Later, Lord Dalhousie rejected the adoption policy and in 1848 annexed the state of Satara. Okay, and later the Dalhousie rejected the adoption policy, means the adopted son of Chhatrapati was on that throne that time, and he was also dethroned, and at last in 1848 whole state of Satara was annexed and captured by Britishers. Okay, तर छत्रपती प्रताप सिंग यांचा ज्यावेळेस मृत्यू झाला काशी येथे, तर रांगो बापूजी गुप्ते नावाचे त्यांचे जे एक अधिकारी होते ते खूप लॉयल होते, म्हणजे खूप असे वफादार होते छत्रपतींचे. त्यांनी कोर्टामध्ये केस फाईल केली ब्रिटिशांविरुद्ध की तुम्ही असं करू शकत नाही, छत्रपतींना सत्तेवरून हटवू शकत नाही. आणि ती केस लढण्यासाठी ते इंग्लंडला सुद्धा गेले, परंतु ते केस हारले. आणि त्याच्यानंतर लॉर्ड डलहौसीने काय केलं, ती अडॉप्शन पॉलिसी होती, म्हणजे राजाचा जो अडॉप्टेड सन असेल, अडॉप्टेड म्हणजे काय, दत्तक घेतलेला जो मुलगा गादीवरती किंवा त्याला राजाचा मुलगा दत्तक जो घेतलेला असतो त्याला राजा नाही बनवू शकत. ठीक आहे, अशी पॉलिसी त्यांनी रिजेक्ट केली आणि शेवटी जी साताऱ्याची गादी होती किंवा साताऱ्याचे जे राज्य होतं, सत्ता होती, ती पूर्णपणे ब्रिटिशांनी काबीज केली. ओके सर, बट वाय ही चॅलेंज्ड? ओके, ही चॅलेंज्ड बिकॉज त्यांना असं वाटलं होतं की लीगल बॅटल म्हणजे कोर्टामध्ये ते केस जिंकतील. ओके, त्यामुळे त्यांनी कोर्टामध्ये केस नेली होती किंवा कोर्टामध्ये त्या गोष्टीला चॅलेंज केलं होतं. ओके, व्हॉट डू यू मीन बाय लीगल बॅटल? लीगल बॅटल म्हणजे कायदेशीर युद्ध, म्हणजे ठीक आहे,
ब्रिटिशांविरुद्ध त्यांनी काय केलं, कायदेशीर, की कायद्याने तुम्ही असं करू शकत नाही वगैरे वगैरे, कोर्टामध्ये केस केली होती त्यांनी. ठीक आहे. इट्स नेम वॉज डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स, राईट. ओके. तर डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स बद्दल जर इथं मेन्शन केलं असेल तर आपण त्याच्याबद्दल पण बघूयात. ओके. ओके. डू यू नो Chhatrapati Pratap Singh made provision of water to the city by building the water tank on the backside of Yauteshwar temple and Madara in Satara. Okay. तर छत्रपती प्रताप सिंग यांनी made provision of water to the city by building a water tank in the back side of Yeteshwar temple. तर छत्रपती प्रताप सिंग यांनी काय केलं होतं, साताऱ्यामध्ये येतेश्वराचं जे मंदिर होतं त्याच्या मागे एक मोठा टँक म्हणजे टाकी बांधली होती पाणी पुरवठा करण्यासाठी, बरोबर. अँड महादारा इन सातारा. ठीक आहे. आणि साताऱ्यामध्ये सुद्धा त्यांनी तशा प्रकारचं कन्स्ट्रक्शन केलं होतं. ओके. रोड्स वर बिल्ट इन द सिटी, trees were planted on the both sides of the road, schools were built for boys and girls for teaching Sanskrit, Marathi and English, printing press was set up and many useful books were published. Okay. तर Chhatrapati Pratap Singh made various provisions or made various progressive steps for his people. He planted trees on both sides of the roads. Also, schools were opened for boys and girls for teaching Sanskrit, Marathi, and English. Also, printing press was set up, and many useful books were published. Okay, printing press means what? Printing press means the place or the machine, basically, right? That is used for printing papers or books. Okay. ओके. तर छत्रपती प्रताप सिंग होते, त्यांनी पाण्याचा पुरवठा करण्यासाठी टाकी बांधली, हे आपण पाहिलंच. त्यांनी बरीचशी जी अजून कामं होती ती केली होती. फॉर एक्झाम्पल, त्यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे वगैरे लावण्याचं काम केलं. तसेच शाळा होत्या त्याच्यामध्ये मुलांसाठी मुलींसाठी वेगळी शाळा, त्यांनी वेगवेगळ्या शाळा त्यांनी उभारल्या. त्याच्यामध्ये संस्कृत, मराठी आणि इंग्लिश ह्या तिन्ही भाषा शिकवल्या जायच्या. प्रिंटिंग प्रेसमध्ये छापाईची जी मशीन आहे ती सुद्धा त्यांनी त्यांच्या साताऱ्यामध्ये आणली. ठीक आहे. इन 1827 सभानीती, अ बुक ऑन पॉलिटी, Sabhaniti, a book on polity was printed. He built a road from Satara to Mahabaleshwar to Pratapgarh. Okay. So in 1827, a Sabhaniti, a book on polity, was printed. Right. You have to remember this name of book, and also you have to remember the book is related to what. Okay. तर 1827 मध्ये सभानीती नावाची एक पुस्तक त्या छपाई मध्ये छपाई मशीन मधून छापलं होतं. ठीक आहे. तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की सभानीती नावाचं जे पुस्तक आहे ते कशाबद्दल आहे. ठीक आहे. ग्रंथ जो आहे तो कशाबद्दल आहे, तर तो राजनीती विषयक ग्रंथ आहे. ठीक आहे. त्यांना साताऱ्याहून महाबळेश्वर ते प्रतापगड रस्ता तयार केला. ठीक आहे. तर छत्रपती also built a road between Mahabaleshwar to Pratapgarh. Okay. The same road further extended to Mahad. छत्रपती प्रताप सिंग used to write personal daily diary. आणि तोच रोड जो महाबळेश्वर ते प्रतापगड ते बांधलेला तोच परत फर्दर एक्सटेंड केला, वाढवला आणि तो महाड पर्यंत नेला. ठीक आहे. आणि छत्रपती प्रताप सिंग यांना पर्सनल डायरी लिहायची सुद्धा सवय होती, किंवा ते त्यांची पर्सनल डायरी सुद्धा लिहायचे. ठीक आहे. तर ही थोडीशी माहिती होती छत्रपती प्रताप सिंग यांच्याबद्दल. ओके. नाउ नेक्स्ट टॉपिक, इफेक्ट ऑफ ब्रिटिश रूल ऑन इंडिया, ड्युअल गव्हर्नमेंट. Okay. So let us try to understand the concept of dual government. दुहेरी राज्य व्यवस्था काय असते ते आपण आता बघणार आहोत. Robert Clive in 1756 introduced the dual government system in Bengal. The company undertook the work of revenue collection
Okay. Robert Clive in 1756 introduced the dual government system in Bengal. The company undertook the work of revenue collection, whereas the Nawab of Bengal had to maintain law and order. This was known as the dual government system. So basically, what is the dual government system? In the dual government system, one person or the one entity will look after the law and order, and other will look after the system of collection of taxes, okay, or the revenue collection. So Robert Clive in 1756 introduced a dual government system in Bengal. Okay, you have to remember this, that first Robert Clive in 1756 introduced this type of government system in Bengal. Okay, and according to this system, the revenue collection, the uh, the rights of revenue collection was with whom? That was with Britishers. Okay, and the Nawab of Bengal had to maintain only a law and order. Okay, this was known as the dual government system. तर बेसिकली 1765 मध्ये रॉबर्ट क्लाइव्ह याने दुहेरी राज्यव्यवस्थेची बंगालमध्ये त्याने आणली. ठीक आहे. तर महसूल गोळा करण्याचं जे काम होतं टॅक्स कलेक्शन. ओके, महसूल गोळा करणे म्हणजे काय? टॅक्स कलेक्शन. जे पैशाच्या व्यवहाराचं जे काम असतं ते काम ब्रिटिशांनी त्यांच्या हातात घेतलं. तर फक्त शांतता आणि सुव्यवस्था राखायचं जे काम होतं ते बंगालच्या नवाबाकडे ठेवलं. यालाच म्हणायचं दुहेरी राज्य व्यवस्था सिस्टम. ओके, तर बेसिकली म्हणजे काय? तर आता आपल्या भारतामध्ये कसं आहे, तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाज जे आपली भारताची जी गव्हर्नमेंट आहे तीच आपली लॉ अँड ऑर्डर म्हणजे शांतता सुव्यवस्था राखण्याचं काम पण गव्हर्नमेंटच करते आणि टॅक्स कलेक्शनचं काम पण गव्हर्नमेंट, आपलीच गव्हर्नमेंट करते. का असं आहे का की भारतामध्ये टॅक्स कलेक्शनचं काम गव्हर्नमेंट ऑफ इंडिया करते आणि शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचं काम हे पाकिस्तानची गव्हर्नमेंट करते किंवा बांगलादेशची गव्हर्नमेंट करते भारतामध्ये? असं नाही, दोन्ही कामं ही आपलीच गव्हर्नमेंट करते. ठीक आहे. परंतु बंगालमध्ये रॉबर्ट क्लाइव्हने काय केले, तर बंगालचा जो राजा होता किंवा नवाब होता त्याच्याकडे फक्त लॉ अँड ऑर्डर म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था राखायचंच काम फक्त त्याच्याकडे ठेवलं आणि जे महसूल गोळा करायचं जे काम आहे, टॅक्स कलेक्शनचं जे काम आहे ते त्या ब्रिटिशांनी त्यांच्या हातात घेतलं. त्यालाच म्हणायचं दुहेरी व्यवस्थापन. ओके. The ill effects of dual government system could be seen after certain time period. Money in the form of taxes went into the pockets of company officers. The monopoly of trade in India was given to East India Company, and hence many trading company in England invite them. Okay, तर basically जी dual government system आहे, the system of dual government has and very adverse effect on the state. Okay, the ill effects means what? Bad effects. Okay, the bad effects of dual government system could be seen after certain time. After certain time, the bad effects are the bad effects can be seen of this system. Okay, so how? So basically, money in the form of tax went into the pockets of company officers. So the money which were collected as taxes, that money was going in the pockets of company officers. तर जे दुहेरी राज्य व्यवस्था आहे त्याचे जे बॅड इफेक्ट्स आहेत, ठीक आहे, ते काही काळानंतर दिसायला लागले. कसे? तर जो मनी किंवा जो पैसा टॅक्सेस किंवा कराच्या स्वरूपात गोळा केला जात होता ब्रिटिशांकडून, तो जो ब्रिटिशांकडून गोळा केला जायचा आणि त्याचा गैरवापर केला जायचा. जे अधिकारी होते ब्रिटिशर्स ते स्वतःलाच ठेवून घ्यायचे तो पैसा. ठीक आहे, तो पैसा वरती दिला जात नव्हता. ठीक आहे, म्हणजे तो राज्याची जी तिजोरी असते तिथे तो पैसा दिला जात नव्हता बेसिकली. तर ते स्वतःच तो पैसा वापरायचे. The monopoly of trade in India was given to East India Company. Okay, so basically the monopoly of trade, we have already studied about the monopoly. Okay, so monopoly means what? The only Britishers or the East India Company can trade in India. No other European countries or no other company can trade in India. Okay, तर मक्तेदारी जी होती व्यापाराची ती ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडे होती. ठीक आहे.
त्याच्यामुळे ब्रिटिश ईस्ट इंडिया मेनी ट्रेडिंग कंपनीज इन इंग्लंड इन्व्हाइट देम. तर या संधीचा फायदा घेण्यासाठी ज्या बऱ्याचशा कंपन्या होत्या त्यांना सुद्धा ईस्ट इंडिया कंपनीमध्ये किंवा त्यांना त्यांना यावंस असं वाटलं आणि इथं प्रॉफिट किंवा फायदा त्यांना सुद्धा घ्यावा असा वाटला. ठीक आहे. कशामुळे? मोनोपॉलीमुळे किंवा मक्तेदारीमुळे. Okay. The working system of the company in the India received criticism in England, and British Parliament introduced some important laws to keep control over the company. Okay, so basically the Britishers come to know that the British Parliament. Okay, now you have to take consideration of British Parliament, that is in Britain. Okay, so British Parliament decided to introduce some important law to control the corruption that is happening in the East India Company in the form of the revenue collection. Okay, तर ही जो कारभार चालू होता भ्रष्टाचाराचा, ब्रिटिश ऑफिसर्स काय करत होते, तर तो कर गोळा केला जायचा भारतामध्ये, त्यांच्याद्वारे ते स्वतःकडेच ठेवून घ्यायचे. तर जी ब्रिटिश पार्लिमेंट आहे, ब्रिटनची जी संसद आहे ब्रिटनमध्ये, त्यांनी काय केलं, एक लॉ पास केला किंवा एक कायदा काढला की त्याच्यानुसार कशासाठी, तर हा जो भ्रष्टाचार चालू होता ब्रिटिशांचा तो कंट्रोल करण्यासाठी. ठीक आहे. ओके, जस्ट गिव्ह मी फ्यू सेकंड्स स्टुडंट्स. Okay, am I audible to all students? Okay. तर हा जो कारभार भ्रष्टाचार चालू होता तो थांबवण्यासाठी ब्रिटनच्या संसदेने काय केले, तर काही कायदे लागू केले किंवा काही कायदे आणले. ठीक आहे. तर ते कोणते कायदे होते ते आपण बघूयात. ओके. Parliamentary laws. According to Regulating Act, according to the Regulating Act 1773, the Bengal government came to be known as the Governor General. Okay. According to this act, Lord Warren Hastings became the Governor General of India. Okay. So some acts were enacted, and according to Regulating Act of 1773, the Bengal governor came to be known as the Governor General. Okay, so basically there were three governors in India. Okay, there were three main provinces. The first one is Bengal, second one is Bombay, and third one is Madras. Okay, and there at that time there were three main centers and three main governors. Okay, at the center of Calcutta there were a governor of Calcutta or Bengal. Okay, at the center of Bombay for the province of Bombay, at the Mumbai there were a governor of Mumbai or the governor of Bombay, and to control the South India at Madras there were a governor of Madras province. Okay, तर ब्रिटिश काळामध्ये तीन जी महत्वाची जी आपले प्रांत होते. ठीक आहे. आता जसे भारतामध्ये महाराष्ट्र आहे, कर्नाटक आहे, अशी बरीचशी राज्य आहेत, तर ब्रिटिशांच्या काळात फक्त तीन प्रोव्हिन्स होते महत्वाचे. ठीक आहे. तीन महत्वाचे प्रांत होते. एक तर होता बॉम्बे प्रांत. ठीक आहे. त्याच्यामध्ये गुजरात, महाराष्ट्र वगैरे वगैरे, मध्य प्रदेश हे सगळे येत होते. दुसरा होता बंगालचा प्रांत. ठीक आहे. आणि तिसरा होता जो दक्षिण भारतातले जे आताचे जे राज्य आहेत, दक्षिण भारतातला प्रदेश आहे तो, आणि त्याचं सेंटर काय होतं, मद्रास होतं, म्हणजे चेन्नई. ठीक आहे. चेन्नईचं अगोदरचं नाव मद्रास आहे. ठीक आहे. तर ह्या तिन्ही ठिकाणी गव्हर्नर असायचे. ह्या तिन्ही जो प्रांत आहेत त्याचा राज्यकारभार चालवण्यासाठी गव्हर्नर नेमलेले असायचे. ओके. टू ऍडमिनिस्ट्रेट
these three provinces governors were appointed. Okay, but according to the Regulating Act of 1773, the Bengal governor came to be known as the Governor General. Okay, तर 1773च्या ऍक्ट नुसार जो बंगालचा जो गव्हर्नर आहे त्याला गव्हर्नर जनरलचा अधिकार देण्यात आला. ठीक आहे, म्हणजे जो कोणी बंगालचा गव्हर्नर बनेल तो ऑटोमॅटिकली भारताचा तो गव्हर्नर जनरल बनेल. ठीक आहे, मुंबईचा किंवा बॉम्बे प्रांताचा जो गव्हर्नर असेल तो गव्हर्नरच असेल. ठीक आहे, तसेच मद्रासचा जो गव्हर्नर आहे तो गव्हर्नरच असेल, पण बंगालचा जो गव्हर्नर आहे त्याला गव्हर्नर जनरल म्हणजे त्याला वरचा पद देण्यात आले. ओके, ही इज प्रमोटेड टू गव्हर्नर जनरल. ओके, म्हणजे त्याच्याकडे ऑब्विसली जास्त अधिकार होते. राईट, अकॉर्डिंग टू दिस ऍक्ट लॉर्ड वॅरन हॅस्टिंग बिकेम द गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया. आणि या कायद्यानुसार लॉर्ड वॅरन हॅस्टिंग हा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल बनला. ओके, यू हॅव टू रिमेंबर दिस. ओके, दॅट हू वॉज द फर्स्ट गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया. भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचे, तर लॉर्ड वॅरन हॅस्टिंग. ओके ओके, आणि गव्हर्नर जनरल होता, आणि तो गव्हर्नर जनरल म्हणजे कोण, जो कोलकात्याचा गव्हर्नर आहे तोच गव्हर्नर जनरल. ओके, ठीक आहे. किंवा कोलकाता म्हणजे बेसिकली बंगाल. ओके, बंगालची राजधानी त्यावेळेस कोलकाता होती ना. ओके, he got the right to control the policies of Mumbai and Madras provinces. Okay, so despite having two separate governors for Madras and Mumbai, the Governor General have additional rights to control the policies of Mumbai and Madras province. A committee of 4 members was set up to assist him. तर गव्हर्नर जनरल जो होता त्याला जे दोन दुसरे प्रांत होते भारताचे, म्हणजे मुंबई प्रांत, बॉम्बे प्रांत, दुसरा मद्रास प्रांत. ठीक आहे, तर या दोन प्रांताचा सुद्धा प्रांतामध्ये कंट्रोल करण्याची पॉलिसी किंवा अधिकार गव्हर्नर जनरलला दिले गेले, आणि त्याच्यासाठी एक 4 मेंबरची कमिटी त्याच्यासाठी नियुक्त करण्यात आली, त्याला असिस्ट करण्यासाठी किंवा त्याला मदत करण्यासाठी. ओके, रेग्युलेटिंग मीन्स, बेसिकली रेग्युलेटिंग मीन्स टू रेग्युलेट. ओके, टू कंट्रोल. रेग्युलेट करणे म्हणजे काय, तर थोडक्यात कायदा व्यवस्था सुरळीत चालू आहे का नाही ते कंट्रोल करणे. ठीक आहे, रेग्युलेट करणे. In 1784, okay, so we have studied about 1773 Act. Okay, now we have to study about 1784 Act. So Pitt's India Act was passed. The act provided for the appointment of a permanent board of control for better regulation and management of affairs for the East India Company in India. In 1883, 1813, 1833 and 1853, new laws were passed by the parliament to make certain changes in the working of the company. Okay, so in 1784 Pitt's India Act was passed. Okay, just don't just focus, or don't just try to understand what is this Pitt's. Don't focus on that name. Okay, की पिट्स नाव, पिट्स म्हणजे काय, पिट्सचं मिनिंग काय, तर बेसिकली पिट्स वॉज कुठल्या तरी अधिकाऱ्याचं नाव असेल, त्याच्या नावावरती हा या कराराला नाव दिलं असेल. ठीक आहे, तर पिट्स इंडिया हा जो करार आहे किंवा हा जो कायदा आहे हा 1784 मध्ये पास केला गेला. ओके, द ऍक्ट वॉज फॉर अपॉइंटमेंट ऑफ अ परमनंट बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर बेटर रेग्युलेशन अँड मॅनेजमेंट ऑफ अफेअर्स ऑफ ईस्ट इंडिया कंपनी. तर ईस्ट इंडिया कंपनीचे मॅनेजमेंट चांगल्या पद्धतीनं व्हावं. ठीक आहे, टू enhance or to make better management of East India Company, the act provided for the appointment of permanent board of control for better regulation and management. तर permanent board of control म्हणजे काय, तर बोर्ड ऑफ कंट्रोल म्हणजे काय, तर एक बेसिकली एक कमिटी असते काही लोकांची, ती लोक मेन जे कायदे आहेत किंवा मेन जे डिसिजन्स आहेत ते घेऊ शकतात. ठीक आहे, तर 1784च्या पिट्स कायद्यानुसार
ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं जे मॅनेजमेंट आहे ते चांगल्या पद्धतीने करता यावं यासाठी एका बोर्डची स्थापना करण्यात आली. त्यामध्ये काही अधिकारी नेमले गेले आणि ते कशासाठी, तर जो ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा जो अफेअर आहे, म्हणजे जे त्यांचा कारभार आहे त्याच्यावरती डिसिजन मेकिंग, त्याचे जे अधिकार आहेत, त्याचं जे सुव्यवस्थापन आहे ते पाहण्यासाठी. ओके. रेग्युलेटिंग means its means. Okay, I have already told you what is regulating. Still, I'll try to tell in detail. So basically, regulating means what? रेग्युलेट करणे म्हणजे काय करणे, तर व्यवस्थापन करणे. ठीक आहे. रेग्युलेट म्हणजे काय? टू कंट्रोल और टू मेंटेन. ओके, ठीक आहे, समजलं. हु रेग्युलेट आवर होम? आपलं घर रेग्युलेट कोण करतं? आपले आई वडील करतात, राईट. एखादी कंपनी कोण रेग्युलेट करतं? कंपनीचा मालक करतो किंवा कंपनीचा मॅनेजमेंट बोर्ड करतं. आपल्या भारताला रेग्युलेट कोण करतंय? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, राईट. तर रेग्युलेटर म्हणजे काय समजलं? रेग्युलेटिंग म्हणजे काय समजलं? ओके. अँड पिट्स म्हणजे काय? तर पिट्स हा ऍक्टचं नाव आहे, कायद्याचं नाव आहे. ठीक आहे. आणि पिट्स कायदा, त्याला पिट्स का नाव दिलंय? तर बेसिकली पिट्स नावाचा कोणता तरी अधिकारी असेल. तुमच्या पुस्तकामध्ये ते दिलं नाही का नाव दिलंय, पण माझा असा अंदाज आहे की हे जे कायदे आहेत, हे जे तळ आहेत, ह्याला जे नावं देतात, एकतर कुठल्या तरी स्थळाचं नाव असतं, प्लेसचं नाव असतं, किंवा कोणत्या तरी अधिकाऱ्याचं किंवा कोणत्या तरी प्रॉमिनंट व्यक्तीचं नाव असतं. ठीक आहे. सो पिट्स म्हणजे हा कोणता तरी ब्रिटिश अधिकारी असेल आणि त्याच्यानुसार, त्याच्या नावानुसार त्याला हा कायद्याला नाव दिलं असेल. ओके. पिट्स इंडिया ऍक्ट. ओके, तर तुम्हाला समजलं पिट्स इंडिया कायद्यानुसार काय केलं गेलं, तर रेग्युलेट करण्यासाठी, ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार पाहण्यासाठी, कंट्रोल करण्यासाठी बोर्ड ऑफ कमिटीची स्थापना करण्यात आली. कंट्रोल बोर्ड एका स्थायी, ठीक आहे, परमनंट कंट्रोल बोर्डची स्थापना करण्यात आली. आणि इन 1813, 1833, 1853 new laws were passed by the parliament to make certain changes in the working of company. In this way, there evolved an indirect control of the British government on the administration of East India Company. Okay, so basically you have to note that first, when Britishers or the East India Company came to India, it was solely operated by the officers of East India Company. Okay, the East India Company was not operated by British government or the British Parliament at initial stages. Okay, तर पहिल्यांदा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी जेव्हा भारतात आली होती तेव्हा ती एक कंपनी होती. ओके, ती एक व्यापारी संस्था होती. तर त्याला कंट्रोल कोण करत होतं? कंपनीचे जे लोक असतील तेच कंट्रोल करत होते. ठीक आहे. पण जेव्हा हळूहळू ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा जसं जसं त्यांचं वाढत गेलं, त्यांनी टेरिटरीज कॅप्चर केल्या, त्यांनी भारतामध्ये सत्ता स्थापन करायला चालू केली, तसं तसं ब्रिटिश जी गव्हर्नमेंट होती, ठीक आहे, ब्रिटिशर्सची जी पार्लिमेंट होती, त्यांची जी संसद होती, त्यांनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा कंट्रोल हळूहळू आपल्या हातामध्ये घ्यायला सुरुवात केली. ठीक आहे. आणि हे जे कायदे आहेत, जसं आपण बघितला, हा जो पार्लिमेंटरी लॉज आहे, जसा 1773चा कायदा असू द्या किंवा हा पिट्स कायदा असू द्या किंवा 1813, 33 आणि ह्या 53चे जे कायदे आहेत, या कायद्यानुसार काय झालं हे, की जो ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा जो कारभार आहे तो हळूहळू ब्रिटिश गव्हर्नमेंटकडे गेला. ठीक आहे. ओके. न्यू लॉज वर पास्ड अँड द पार्लिमेंट टू मेक सर्टन चेंजेस इन द वर्किंग ऑफ कंपनी. ओके. अँड इन दिस वे there evolved an indirect control of British government on the administration of East India Company. So basically, the administration of East India Company was indirectly operated by, or indirectly operating by the government of Britain. Okay. With the emergence of the British rule, a new administrative system got developed in India. Civil services, military, police force, and judicial system became the main pillars of British administration in India. With the emergence of British rule, a new administration system got developed. Okay, so जसं ब्रिटिशां किंवा ब्रिटिश ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टम भारतामध्ये डेव्हलप होत गेली तसे
व्हेरियस जे ब्रिटिश सिस्टम आहेत ते भारतामध्ये लागू केले गेले. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल सिव्हिल सर्व्हिसेस, मिलिटरी, police force and the judicial system became the main pillars of British administration in India. तर ब्रिटिशांचा जो राज्यकारभार आहे, हॅलो, एम आय ऑडिबल? ओके. सो ब्रिटिशांचा जो ईस्ट इंडिया कंपनीचा राज्यकारभार आहे, ब्रिटिश जसे जसे भारतामध्ये त्यांची सत्ता स्थापन होत गेली तसे तसे भारतामध्ये त्यांनी मिलिटरी, पोलीस फोर्स आणि ज्युडिशियल सिस्टम म्हणजे काय, जी भारतामध्ये जी न्याय संस्था आहे ती सुद्धा ब्रिटिशांनी भारतामध्ये स्थापन केली. ठीक आहे. तर ती काय आहे, सिव्हिल सर्व्हिसेस, ज्युडिशियल सिस्टम आणि मिलिटरी, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. ठीक आहे. तर तुमचा होमवर्क काय आहे, युअर होमवर्क विल बी व्हॉट इज सबसिडरी अलायन्स सिस्टम. कन्व्हिनियन्स म्हणजे कन्व्हिनियन्स म्हणजे कन्व्हिनियन्स म्हणजे सोयीनुसार आपल्या. ठीक आहे. जसं आपल्याला इझी पडतं तसं त्याला म्हणायचं कन्व्हिनियन्स. Okay. I hope you understand today's homework. Today's homework is what is write down about subsidiary alliance. Okay. Do not forget to uh, attendance. Okay. To fill your attendance form. Okay. I sir I have same English medium. सबसिडरी अलायन्स तैनाती फौजांबद्दल माहिती लिहा. ठीक आहे. सेम इंग्लिश वाल्यांसाठी होमवर्क तैनाती फौजांबद्दल माहिती लिहा. तो तुमच्या ग्रुपवरती पोस्ट केला जाईल होमवर्क. ओके. Okay. Now we will end this lecture here. Okay. You can quit this lecture. Bye. Everybody bye.